गाववाल्यांना जर याच्यानंतर कोणाला बाहेरच्यांना जर जमिनी विकायची असतील तर कृपया विकू नका, तुमच्या आपापसात जमिनी विका आणि हा वाद कधी तयार होणार नाही. तुमची डोकेफोडी करा, बाहेरच्या लोकांना त्रास देऊ नका. त्यांनी मेहनतीने कमवलेला पैसा आहे, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची जमीन विकून आली. कारण मला आई वडील नाही, कोणीच नाही, भाऊ नाही, बहीण नाही. हा माणूस येतो आणि नेहमी पहिल्या बोली केली त्यांनी काय हे जागेचे काहीतरी देऊ ताबे. दिशा दाखवलेल्या आहेत त्या सुद्धा चुकीच्या दाखवल्यात. जे खातेधारक आहेत बाजूचे त्यांच्या सर्वांची नावं चुकीची आहेत. सातबारा धारक आहेत त्यांना कोणालाही नोटिसा न देता हा सर्वे केलेला आहे. त्याने नंतर आम्हाला एक लालच दाखवलं, फक्त तोंडी लालच दिला आणि पलटी मारली. म्हणजे अक्षर मोजणीला येतात त्यांना सुद्धा वरून फोन करून धमक्या द्यायला लावतात. नियमांची ही पाळमळणी होते आणि अक्षरशः शेतकऱ्यांवर एवढे अन्याय होतात, पण त्यांच्या बाजूने शासकीय कर्मचारी मला तरी अजून दिसत नाहीयेत. म्हणण्यानुसार मी शर्तीला मी तयार पण झालो. मध्ये एक किशोर पाटील एक मोठे गृहस्थ आहेत या ठिकाणी, मला अजून एक गुंठा दे अशा प्रकारच्या डिमांड केली. ह्या डिमांडमुळे तो प्रकार व्यवस्था जी होती आमचं ठरलेलं गणित हे सुद्धा बिघडलं. कब्जेदार शेतकरी लता म्हात्रे म्हणाल्या, डॉक्टर सोमनाथ लोखंडेंनी कब्जा वहिवाटीची देऊ केलेली रक्कम द्यावी, अन्यथा विरोध. किशोर पाटील म्हणाले, लोकशाहीत हुकुमशाही, चतुर्थ सीमेत शेतकऱ्यांची नावे चुकीची, आमचा विरोध. असताना पोलिसी बळाचा वापर करून सर्वे व इतर काम प्रगतीपथावर. तर जमीन खरेदीदार मालक डॉक्टर लोखंडे म्हणाले, देऊ केलेली कब्जेची रक्कम देण्यास होतो तयार, पण किशोर पाटलांमुळे व्यवहार झाला बेकार. इतर गाववाल्यांच्या जागा खरेदी करू नये, मी त्रास सहन करतोय, आपण सहन करू नये, केले बाहेरील जमीन खरेदीदारांना आवाहन. या जागा जमिनीसाठी सख्खा भाऊ पक्का वैरी होऊ लागल्याचे चित्र आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो आहोत. अशी घटना आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि नुकतेच नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या मौजे उत्तर शिव गावातील सर्वे नंबर 112 तर हिस्सा नंबर 4 ही जागा 10-20 नाही तर गेली 75 वर्षापासून लता शांताराम म्हात्रे यांच्या कब्जा वहिवाटीत आहे. त्या जागेत बांबू, ताड व इतर झाडे असताना डॉक्टर लोखंडे यांनी जेसीबीच्या सहाय्याने ती झाडे जमीनदोस्त केली. जागेचा सातबारा डॉक्टर लोखंडे यांच्या वडिलांच्या नावावर केला गेला. डॉक्टर लोखंडे यांनी आश्वासित करून सुद्धा कब्जा वहिवाटची रक्कम देऊ केली असताना ती रक्कम अद्यापपर्यंत दिली गेली नाही. शासकीय सर्वे करताना चतुर्थ सीमा असलेल्या शेतकऱ्यांची तर नावेच चुकीची टाकली गेली. त्या चारही शेतकऱ्यांना टपालाने नोटीस न पाठवता सर्वे असताना 2 दिवस अगोदर नोटीस पाठवली. कब्जा असलेल्या लता म्हात्रे यांना संबंधित विभागाकडे हरकत घेण्यास बिलकुल वेळ दिला गेला नाही. 1 गुंठा जागेच्या कब्जाच्या मोबदल्यासाठी मंत्रालयातून सूत्र हलवली जातात, म्हणजे पोलिसी बळ वापरून लोकशाहीत हुकुमशाही निर्माण करण्याचे षडयंत्र डॉक्टर लोखंडेंच्या माध्यमातून चालवलं जात आहे. याचा बोलविता धनी कोण, असे सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या लेखी विनंती पत्रात मजकूर पाठवून लता म्हात्रे यांचे बंधू किशोर पाटील यांनी पाठवला होता. माझ्या बहिणीवर होणाऱ्या अन्यायाला सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून निर्भीडपणे वाचा फोडावी आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असा विनंतीवजा अर्ज दिला गेला होता. त्याच अनुषंगाने सिद्धेश्वर वार्ता न्यूजचा हा ग्राउंड झिरो रिपोर्ट. तर दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे. आता आपण आहोत 14 गावामधील उत्तर शिव या गावामध्ये. या ठिकाणी म्हणजे सौ लता म्हात्रे यांची सर्वे नंबर 112चा 4 या जागेमध्ये आपण आहोत. या ठिकाणी त्यांचा जो 75 वर्षाचा कब्जा वहिवाट होता असं त्या सांगतात की त्या कब्जा वहिवाटाचं आता ती जागा इतर व्यक्तीला त्यांनी त्यांच्या माध्यमातून नाही तर दुसऱ्याच्या माध्यमातून विकली गेलेली आहे. तर त्यांनी ज्यावेळेस सर्वे केला त्यावेळेस समजलं की त्यांचा जो कब्जा वहिवाट आहे आणि ती सर्व जागा झाल्यानंतर ती 1 गुंठा जागा त्यांच्या नावावर निघते. परंतु लताताईचं मत असं आहे की आम्हाला गेली 75 वर्षे ह्या जागेमध्ये माझे बांबू, माझे पूर्ण झाडं त्या ठिकाणी होते आणि त्या झाडाच्या माध्यमातून माझा कब्जा वहिवाट त्या जागेमध्ये आहे. त्या कब्जा वहिवाटाबद्दल तर आपण लता मॅडमची संवाद साधूया. मॅम, काय सांगाल, आज तुमच्यावरतीच अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतंय का? खरोखर अन्याय होतोय, कारण मला आई वडील नाही, कोणीच नाही, भाऊ नाही, बहीण नाही आणि एवढी जागा तर समजा माझ्यावर पडला सगळा. आणि हा माणूस येतो आणि नेहमी 3 वर्ष झाला, 3 वर्षापासून हा माणूस येतो, सर्वे करतो, धमकी देतो आणि आमची एवढे वर्षाची जागा आहे त्यांनी फुकटची घेतली. म्हणजे
पहिले बोली केली त्यांनी काय हे जागेचे काहीतरी देऊ ताब्यात. म्हणजे कब्जा आहे, ताबा आहे, वहिवाट आहे, त्याचं जागेचं काहीतरी कबुली त्यांनी केली. हा कबुली पुन्हा समक्ष केली. कोण होता तो? आम्ही पण होतो, सगळ्यांच्या सामने होता. अच्छा. हा आणि नंतर मग आता तो फिरावून होतो. आता सुद्धा तो बोलला का आता माझा भरपूर खर्च झाले तेवढं नाही देऊ शकत. तो म्हणजे कोण? त्यांचं नाव काय? आणि डॉक्टरही घेतले, डॉक्टर लोखंडे त्याही घेतली जागा आमची. अच्छा. हा आता सांगतात का नाही तेवढा आमच्यात नाही होणार, माझा खूप खर्च झाला. तर तुमचा प्रश्न आहे ना, तो खर्च आपली झाला. मागणी काय आहे? किती म्हणजे काय, कसं काय ती रक्कम द्यावी, ते तुमचं काय मत आहे? आता जसं समजा इथे जो भाव असेल त्याच्याप्रमाणे जो ताबा असते ताब्याला किती भेटतात त्याच्याप्रमाणे पाहिजेत आम्हाला. बरं, आज ते शासकीय सर्वे बोलून ते या जागेचा त्यांनी सर्वे केलेला आहे आणि आता खुणा वगैरे टाकतात, त्यावरती आपला काय आक्षेप आहे का? हो ते नाही करायला पाहिजेत, कारण जोपर्यंत मला जो माझा ताब्याचा पैसे भेटत नाही तोपर्यंत नाही करून देणार मी. मग संबंधित विभागाला म्हणजे महसूल विभागाला काही त्या अगोदर काही तक्रार केली होती का? काय केलं? हो केली होती. आणि जेव्हा या आमचे काटेरी झाडं होते, भरपूर माझी झाडं होती, ते तोडले. आणि मी वाकलन गावात राहतो, मला काय माहीतच नव्हतं. आणि माझ्या इथे वडील नाही, कोण नाही, त्याच्यामुळं आम्हाला काही माहीतच नाही. डायरेक्ट ट्रॅक्टर लावला आणि सर्व आमचे जे खुणा जुन्या होत्या ते काढून टाकल्या. बरं, त्या अगोदर तुम्हाला काय यांनी पूर्वसूचना दिली होती का? काय कसं सांगा यावरती? काय काहीच नाही, त्याच्या अगोदर काहीच नव्हती दिली. जेव्हा जो ट्रॅक्टर फिरवला ना इथे, JCB काही फिरवली तेव्हा काहीच नव्हता दिला. त्याच्यानंतर मग ते सर्वे आणायचे तेव्हा ते सांगलेले. अच्छा, त्यांनी सांगितलं. आपल्या समवेत किशोरजी पाटील आहेत. पाटीलजी, आपलं सिद्धेश्वर वार्तामध्ये स्वागत आहे. काय सांगाल, आज मातेताईवरती संकट आलेलं आहे, कारण त्यांचा कब्जा असताना गेली 75 वर्ष कब्जा वहिवाट असताना त्यांना तो मोबदला भेटत नाही, त्यामुळे त्यांनी या खुनावरती हरकत घेतली आहे. गव्हर्नमेंट सर्वे लागलेला आहे, त्यावरती काय सांगाल? 2 वर्षापासून या जागांवर सर्वे होतोय आणि दरवेळेला ह्या सर्वेमध्ये काहीतरी नवीन खुणा आणून शेतकऱ्यांना त्रास देण्यात येतोय. याच्या लगत अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जागा आहेत, त्यांना नोटिसासुद्धा जात नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्या नोटिसा येतात त्याच्यात एकतर प्रत्येक सर्वेच्या ह्याच्या ज्या दिशा दाखवलेल्या आहेत त्यासुद्धा चुकीच्या दाखवल्यात. त्याच्यानंतर याच्यात जे खातेधारक आहेत बाजूचे त्यांच्या सर्वांची नावं चुकीची आहेत. त्याच्यानंतर अर्धवट माहिती दिलेली आहे याच्यात, म्हणजे कोणतेही जेवढे सातबाऱ्यांवर सातबाराधारक आहेत त्यांना कोणालाही नोटिसा न देता हा सर्वे केलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे 2 वर्षापासून त्या लोखंडे म्हणून व्यक्तीशी आमची चर्चा चालू होती. त्यांनी आमच्याकडे काही लोक पाठवले होते, ते आमच्याकडे आले आणि आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा होतं की जी जागा आहे ही आमची वडिलोपार्जित आमच्या ताब्यात आहे, म्हणजे माझ्या बहिणीच्या हिश्श्याची होती. तर आम्ही हे कंटिन्यू सांगून सुद्धा त्यांनी नंतर आम्हाला एक लालच दाखवलं, फक्त तोंडी लालच दिला. आणि अचानकपणे जेव्हा आम्ही सर्वे केल्यानंतर त्याने पलटी मारली. म्हणजे अक्षरशः ह्या गोष्टीत बोलतात की झालेल्या गोष्टीवर ठाम न राहता त्याने दुसरा निर्णय घेतला आणि आमच्यावर पोलिसांचा, मंत्रालयातून फोन आणेल, अधिकारी इथे येतात जे मोजणीला येतात त्यांनासुद्धा वरून फोन करून धमक्या द्यायला लावतात. म्हणजे हे जे असं काम चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शासकीय नियमांची ही पाळमळणी होते आणि अक्षरशः शेतकऱ्यांवर एवढे अन्याय होतात, पण त्यांच्या बाजूने शासकीय कर्मचारी मला तरी अजून दिसत नाही आहेत. आपलं मत आहे का शासकीय कर्मचारी दबावाला बळी पडतात? हो, नक्कीच दबावाला बळी पडतात. कारण ह्या नोटिसा आम्हाला 2 दिवसापूर्वी सर्वेच्या मिळाल्या. 13 तारखेचा सर्वे होता आणि दुपारी इथे सर्वेच्या वेळेला सर्वेअर आणि अर्जदारामध्ये वादही झाला होता की ह्या खुणा कुठेतरी मिसमॅच आहेत, आम्हाला ह्याला वेळ लागेल. पण अचानक 7:30 वाजता आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येतो आणि नोटीस येते की उद्या सकाळी 9:30 वाजता खुणा दाखवायला येतोय. हे कुठेतरी आम्हाला चुकीचं वाटतं, कारण आमचा आक्षेप हा खुणांवर तर आहेच, प्लस आमच्या बहिणीचं जे कब्जे वहिवाटातली जी जागा आहे त्याच्याबद्दल सुद्धा आहे. तर हे होते किशोरजी पाटील यांनी आता सांगितलं. तुम्हाला काय बोलायचं? कट करा. दर्शक बांधवांनो, आपल्या समवेत डॉक्टर लोखंडे सर आहेत. डॉक्टर लोखंडे सर, आपलं सिद्धेश्वर वार्तामध्ये स्वागत आहे. काय सांगाल, आज सर्वे नंबर 112/4 सर्वे नंबर 112/4 या जागेवरचा लता म्हात्रे यांनी कब्जा वहिवाट आहे.
त्यांनी अशी आपल्याकडं मागणी केली होती आणि आपण त्या मागणीसाठी राजी होतात असं यांचं मत आहे. त्यावरती काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा जो भाग आहे 112/4 हा लताताई म्हात्रे यांचा भाग आहे. मोजणी ही 110/7 या सर्व गटाची आहे. त्याच्यामध्ये त्यांचा आक्षेप आहे. गेल्या 3 वर्षापासून ते आक्षेप घेतात. तर सुरुवातीपासून मी सांगेन, ही जमीन मी घेतली धर्मागुणू म्हात्रे या एक व्यक्तीच्या नावावरती ही जमीन होती. हा व्यवहार करून दिला लक्ष्मण शेठ पाटील नारोलीचे जे आहेत ते त्यांच्याकडून होता. जे काय आत्ताचा प्रकार आहे कब्जे वहिवाटीचा हा प्रकार आहे, हा कायदेशीर आमच्या डीडमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की ह्या प्रकरणाचं सविस्तर निरसन हे करण्याचा अधिकार हा मूळ जमीन मालकाचा आहे. तरीसुद्धा ती व्यक्ती वयस्कर आहे धर्मागुणू म्हात्रे, म्हणून मी त्यांना त्रास द्यायचा इच्छुक नव्हतं. म्हणून मी माझ्या पद्धतीने काम केलं. मी इथल्या स्थानिक लोकांना जी कब्जे वहिवाटीचा पाठ आहे असं म्हणतात, या लोकांनासुद्धा त्यांच्या म्हणण्यानुसार मी शर्तीला मी तयार पण झालो. पण त्याच्यामध्ये एक किशोर पाटील एक मोठे गृहस्थ आहेत या ठिकाणचे, त्यांनी मला 7 ठिकाणी पैसे देत असतानासुद्धा मला अजून एक गुंठा दे अशा प्रकारच्या डिमांड केली. ह्या डिमांडमुळं तो प्रकार व्यवस्था जी होती आमचं ठरलेलं गणित हे सुद्धा बिघडलं. हे आम्ही आमच्या स्वतःच्या खुशीने करत होतो, कोणाच्या दबावात नाही, कोणाच्या प्रेशरमध्ये नाही. या गाववाल्यांनी पण मला कधी प्रेशराईज केलं नाही, पण त्यांचा हक्क होता म्हणून ते मागत होते. ते सुद्धा मी माझ्या खर्चातून करत होतो. लक्ष्मण शेठ पण काय त्याच्यामध्ये आर्थिक मला मदत करत होते. परंतु हे असतानासुद्धा एखाद्या व्यक्तीने स्वस्वार्थासाठी म्हणून हा सगळा प्रकार आहे हा बिघडवला. मला इथल्या गाववाल्यांनासुद्धा बिलकुल त्यांच्या खिशातला काय धक्का लागेल असं माझी बिलकुल पद्धत नाही, इच्छा नाही, बिलकुल नाही आहे. परंतु माझी जमीन माझ्याकडे मिळावी, मी घेतलेली उपजत आहे, ही माझ्या मेहनतीच्या पैशाने घेतलेली उपजत आहे, ही मला मिळणं माझा अधिकार आहे, संविधानाने दिलेलं आहे. मी जम्मू काश्मीरमध्ये पण उद्या जाऊन जमीन घेऊ शकतो जर मोदी साहेबांनी एवढं सगळे परमिशन दिले तर. आज मी फक्त गावाच्या बाहेरून आलेलो आहे. सातारा सांगलीचं मी गृहस्थ आहे, डॉक्टर आहे, माझं चांगलं प्रस्थ आहे नवी मुंबईमध्ये, तरीसुद्धा मला या पद्धतीचा त्रास होतो आहे. मी घेतलेल्या जमिनीचा सुद्धा मला मोबदला, जी मला जमीन माझ्या ताब्यात असणं गरजेचं आहे तो मिळत नाही. समोरच्याला मी मोबदला दिलेला आहे. आता ह्या कंडिशनमध्ये सर्व बघितल्याच्या नंतर मी पोलीस प्रोटेक्शन घेऊन कायदेशीररित्या या सगळ्या गोष्टी केल्यात. बेकायदेशीर यातलं काही केलेलं नाही आहे आणि कायदेशीर करताना मला सगळ्या गोष्टीचा खर्चसुद्धा झालेला आहे, तो सुद्धा मी बेअर केलेला आहे, समोरच्या पाठीवरती टाकलेला नाही आहे. ह्या कंडिशनमध्ये पहिला सर्वे करताना माझ्या वडिलांना इथे जे लोक स्थानिक लोक होते ते ज्या पद्धतीने वातावरण केलं, त्यांनी ज्या पद्धतीने भांडणाला अंगावरती आले, माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला. मी 17 लाख रुपये त्या ICUमध्ये खर्च करून माझ्या वडिलांना पुन्हा आणलं आहे. मी तो खर्चसुद्धा याविषयी काढत नाही आहे, काय बोलत नाही, जाऊ दे, नशिबाचं खेळ आहे, समजायचं, सोडून द्यायचं. परंतु एवढी सगळी परिस्थिती असताना आज माझ्या वडिलांची जमीन आहे, माझ्या नावावरती पण नाही आहे, पण ते इथं सर्वेला उपस्थित नाही आहेत. त्यांच्या ठिकाणी मी इथं उपस्थित राहतो, सगळ्या प्रोसिजर मी करतो आहे. असं असतानासुद्धा ह्या ठिकाणी कोणीही कोणाचं ऐकून घेत नाही. गाववाल्यांना जर याच्यानंतर कोणाला बाहेरच्यांना जर जमिनी विकायची असतील तर कृपया विकू नका, तुमच्या आपापसात जमिनी विका आणि हा वाद कधी तयार होणार नाही. तुमची डोकेफोडी करा, बाहेरच्या लोकांना त्रास देऊ नका. त्यांनी मेहनतीने कमवलेला पैसा आहे, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची जमीन विकून आलेला पैसा नाही आहे, हे तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्या. उगाच गाववाल्यांचा आणि इतर लोकांचा वाद होतो नाही ऐकू तर नाही साहेब, तुम्हाला सगळ्यांचा बोलण्याचा अधिकार आहे. माईक खेचून त्याच्यामध्ये काय होणार नाही. मीडियाने एकदम निष्पक्ष राहायला हवं, असा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. स्पीकर बंद आहे, चालू करा. तुम्हाला अधिकार आहे बोलण्याचा. आम्ही चौथा स्तंभ आहेत, आम्हाला सपोर्ट करायला आलेले आहेत पोलिसांच्या नंतर. असं आहे. आताही बघा की रस्ता नाही देणार, हे नाही देणार, हा त्यांचा स्थानिक लेवलचा भाग आहे. मी त्याच्यामध्ये पडू शकत नाही. त्यांचे कामं आहेत. मी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आलेलो आहे. पोलीस पण त्या पद्धतीने त्यांचं काम करतील. मला त्याविषयी अपेक्षा नाही आहे. बाकी माझ्या नशिबात असेल तर ते मला भेटेल, नसेल तर नाही भेटणार. पण मी कायदेशीर कारवाईने याच्यामध्ये जे काय करायचं त्या पद्धतीने पूर्ण करणार. असं आहे. बोला. सन्मान महोदय, त्यांनी आणखी दुसरा एक आरोप आपल्यावर केला. इवन मी आता जी काही माणसं आणली होती त्यांना सुद्धा मारेन, तुम्हाला इकडून निघून जा अशा पद्धतीने त्यांना माणसांना पळवून लावलं. म्हणजे इथं लेबरसुद्धा घेऊन येणं एवढं कठीण आहे. हा काय महाराष्ट्राचा कायदा आहे का? काय या कायद्याचं सुव्यवस्थित पालन होतं आहे की नाही होतं आहे का? तुम्ही स्थानिक लोक म्हणजे गुंड बनणार का? आमची वाट लावायला बसणार का फक्त जमिनीसाठी? बाकी हे माणुसकीला खूप एक नंबर आहेत. फक्त जमिनीचा वाद त्यांचं जिथं होतं त्या ठिकाणी येऊन ते समोरच्याची वाट लावतात. बघा. सन्मान महोदय, त्यांनी दुसरा एक असा आरोप केलेला आहे की आम्हाला या संबंधी कुठल्या प्रकारची पूर्वकल्पना दिलेली नाही. जे काही क्षेत्रफळ म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या विभागातले जे लोक शेतकरी आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही नावं चुकीची टाकलीत आणि त्यांना कुठल्या प्रकारची संधी दिली नाहीत किंवा नोटीस मोबाईल पाठवलं, त्यावरती काय सांगाल? मी सगळ्यांना नोटिसी पाठवल्यात, बाय पोस्ट पाठवलेल्या आहेत. आणि ज्या काही विद्युत पॉईंट देण्यासाठी जे सर्वेलने मला दिले ते दिले होते संध्याकाळी 6 वाजता, ते सगळं व्हॉट्सअपच्या माध्यमाने दिलेले आहेत. त्यांना मिळालेत म्हणून ते ह्या ठिकाणी आक्षेप घ्यायला आलेले आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांना मिळाले नसतं तर त्यांनी यायला नाही पाहिजे होतं, नंतर येऊन आक्षेप नोंदवायला पाहिजे होतं. त्यांना सर्व नोटिसी मिळाल्यात, ते आले. ह्याच्यामध्ये कायदा काही कुठं विस्कळीत झालेला नाही आहे.
आता डॉक्टर सोमनाथ लोखंडेंनी जमिनी खरेदीबाबत केलेले आगरी लोकांच्या बद्दल केलेल्या आव्हानास आगरी बांधव कोणत्या प्रकारच्या कमेंट करून उत्तर देतात? डॉक्टर सोमनाथ लोखंडे व किशोर पाटील एकत्र येत पर्यायी मार्ग काढून कष्टकरी शेतकरी महिला लता शांताराम म्हात्रे यांना कब्जा वहिवाटीची रक्कम देऊन न्याय मिळवून देतात का, की पुन्हा तारीख पे तारीखची वाट पाहावी लागते? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरू शकणार आहे. बाळासाहेब कांबळे सोबत मी करिश्मा गावडे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, उत्तर शीव, चौदागाव. अधिक घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. क्लिक करा आणि पहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या मोबाईलवर.